नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप 3 प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. मीनाबाई छोटू सूर्यवंशी खांडबारा, स्वरूप कोकणी पलसून तालुका नवापूर, देवीसिंग वसावे उदयपूर अक्कलकुवा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. शहादा तालुक्यातील मोहिदा शिवारातील बेकायदेशीरपणे रासायनिक खताचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदेशीर रासायनिक खत उत्पादन प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथे पैशांच्या व्यवहारावरून कुरापत काढत दुकानावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून दोन्ही गटाचे 10 जण जखमी झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील डिजिटल वीज मीटर काढून जुने वीज मीटर बसविण्यात यावे अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत निवेदन दिले. शहादा नगर परिषदेच्या नवीन सत्ताधारी नगराध्यक्षा शहराचा विकास कामांकडे दुर्लक्ष करीत असून भाजपाच्या नगरसेवकांनी 250हून अधिक आवश्यक विकास कामे सुचवूनही एकाही विषयाचा अजेंड्यावर समावेश न करता केवळ राजकीय वैमनस्यापोटी कामे रखडवेली जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्षा सौ माधवी मकरंद पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या वतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध समान व असमान निधी अर्थसहाय्य योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील पात्र सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी कळविली आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात जिल्ह्यातील शेतकरी, बँका तसेच सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या विविध शंका व गैरसमज दूर करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी योजनेची उद्दिष्टे, पात्रतेचे निकष, कर्जमाफीची कार्यपद्धती, एक वेळ समझोता योजना बरोबर IS, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर लाभ, आधार प्रमाणीकरण व KYC प्रक्रिया, नंदुरबार जिल्ह्यातील सद्यस्थिती तसेच शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक SY पुरी उपस्थित होते. तळोदा येथील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 101 दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द येथील दिनेश प्रल्हाद वळवी वय 35 हे नंदुरबारहून कोठली खुर्द येथे आपली दुचाकीने परत जात असताना सुंदर ते रस्त्यावरील पोल्ट्री फार्म नजीक समोरून येणारी दुचाकीने जोरदार धडक दिली. दुचाकी अपघातात दिनेश प्रल्हाद वळवी यांचा मृत्यू झाला. रविता दिनेश वळवी यांच्या फिर्यादीवरून छगन रामा ठेलारी याच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफी आणि एकवेळ समझोता OTS घटकासाठी पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रकमेबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील थकबाकी आणि योजनेच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम यामध्ये फरक आढळल्यास योजना पोर्टलवर दर्शविलेली थकबाकीची रक्कमच अंतिम व ग्राह्य धरली जाईल, असे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे यांनी दिले असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक SY पुरी यांनी कळविले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यात 2 ठिकाणी स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अर्थात DPDC मधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. दरम्यान अशा प्रकारचा उपक्रम दिल्ली, झारखंड आणि गुजरात राज्यात सुरू असून राज्यात हा पहिलाच प्रयोग राहण्याची शक्यता आहे. तोरणमाळ येथील ऐतिहासिक गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिर धोक्याच्या छायेत आले आहे.
यशवंत तलावाच्या काठावर उभारण्यात आलेली मंदिराची सुरक्षा भिंत कोसळल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास तलावाच्या पाणीपातळीत वाढ होऊन मंदिराच्या पायालाच धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, भाविक आणि पर्यटकांकडून होत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेजवा ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे 15व्या वा वित्त आयोगाच्या अंतर्गत लोकनियुक्त सरपंच पल्लवी विश्वनाथ वळवी यांच्या हस्ते बोरवेल आणि पाण्याची टाकीचे तसेच पेसा अंतर्गत पेवर ब्लॉकाचे लोकार्पण करण्यात आले. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.